महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक शहरात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या LPG गॅस चोरी करून वाहनांमध्ये भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। भद्रकाली बाजार परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरमधील LPG गॅस बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये भरला जात असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे। छाप्यामध्ये पोलिसांनी 34 भरलेले आणि 12 रिकामे गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। तसेच गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी 2 इलेक्ट्रिक मशीन आणि छोटा हत्ती वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे। या कारवाईत एकूण 3,75,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। घरगुती वापरासाठी असलेला गॅस अशा प्रकारे बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये भरला जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।